लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. कामास सुरुवात केली. प्रथमतः पुन्हा एक आभार मानतो की तात्या 2019ला बी आणि 2024ला बी मनापासून प्रेम करणारे गाव 2019 दोन्ही निवडणुकीमध्ये मनापासून साथ दिलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा कारण मी आल्यानंतर प्रत्येक आभार मानतो आणि पुन्हा आजही तुमचा आभार मानतो की तुम्ही मला विसरलं नाही. काम करणे आमदाराचं कर्तव्य असते. गरजेचं काम कुठलं आहे, निगडीचं काम कुठलं आहे आणि बौद्धिकदृष्ट्या कुठलं काम करणं गरजेचं आहे हे सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या विचारामध्ये आपण विचारात घेऊन ते काम करणं गरजेचं आहे. पाठीमागील आपण 5 वर्षामध्ये हे काम करत आलो. सध्या आपण पुरुषसारखं फुलचिंचोलीसारख्या सर्व गावांना आपण विचारायचा प्रयत्न केला. सरकोली असेल, तारापूर असेल, टाकेची बद्दल बाजूस आहे, आपण आंबे असेल, चळे असेल, शंकरगावचा उल्लेख केला. तसं पाहिलं तर पप्पाच्या एका गावच्या बांधवी नाही एक बांधलं त्या गावाला 11 कोटी रुपयाचा रस्त्याचं काम चालू. तुम्ही जाऊन बघू या कधी. कॉन्क्रीटचा रोड आहे शंकरगाव ते नळी 4.5 किलोमीटर पूर्ण नवीनच केलं. नवीन म्हणजे तुम्ही गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गावाचं काम कसं चालत आहे. तो आग्रह आहे पण तू त्या कामाला ज्याला निधी लागणार आहे त्यामुळे माझ्या माहितीवर गेल्या आठवड्यामध्ये येऊन सर्वे झाला असेल असं येऊन मी पाय लावलेला आहे. तो 4 किलोमीटरचा रस्ता आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त तो कॉन्क्रीटचा किंवा जिल्हा आपल्या बजेटमधून त्याला निधी कशा पद्धतीने देता येईल हे आपण नक्की तुम्हाला आश्वासित करतो. त्याचबरोबर आता ज्या रस्त्याचा आपण कामाची सुरुवात केली तर रस्त्यापासून विट्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा अजून 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर कमी पडते असं ते सांगितलं गेलं. त्याही रस्त्याला आपण हे काम संपेपर्यंत त्या रस्त्याला निधी टाकून तेही काम आपण विट्यापर्यंत द्यायचा प्रयत्न करू. पुन्हा बाबांनी मला आता खरसोळीचा एक रोड अपूर्ण काय आहे ते सांगितलेलं आहे. बरोबर आपली तिन्ही रस्त्याची काम आपण नक्कीच मार्गी लावू आणि याच्या मंदिरामधून बाप्पा जे तुम्हाला काम करून घेता येत आहे ग्रामविकास मंत्री गोरे साहेबांच्या मार्फत फडणवीस साहेबांच्या मार्फत आपण या गावासाठी नक्कीच आपण निधी द्यायचा प्रयत्न करू. कारण 3 कोटी रुपये आपण अजून देऊ शकतो. तुम्ही तुमच्या विचाराने कशामध्ये निधी टाकणं गरजेचं आहे. गावाचं गतवैभवामध्ये सुद्धा त्याच्यातून काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने तो अधिकार तुमचा की या पद्धतीने आपण आराखडा करूया त्या पद्धतीने तुम्ही निधी द्या. आणि नक्कीच तुम्हाला सांगतो आमदार जरी नसेल तरी तुमचा बांधिलकीच आहे मी. कारण मताचं ओझं तुमचं कधीच कमी होणार नाही. त्यामुळे आपण आमदार असो नसो मी तुम्हाला शब्द देतो हे तिन्ही रस्ते सुद्धा आपण मागं पुढं थोडं होऊन जाईल. ते तिन्ही रस्ते आणि या मंदिराच्या कामासाठी कुठल्याही प्रकारचा आपण निधी कमी पडू देणार नाही तुम्हाला आश्वासित करतो. आणि पप्पा खऱ्या अर्थाने आता कार्यकर्त्यांची निवडणूक लागलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांनी बसून एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व पुढे कशा पद्धतीने येईल अशा पद्धतीने आपण सर्वजण त्या नेतृत्वाला साथ देऊया. एवढं सांगतो बोलण्यासारखं भरपूर आहे. येणाऱ्या कालावधीत सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहताय रोडचं काम करून पंढरपूर चालू झालेलं आहे. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये दळणवळणाच्या दृष्टीने फार चांगलं आहे. मी 2 महिन्यापूर्वी बाप्पांना किंवा सर्वच टाकळीपासून पुढे जाणारे नाना पाटील तर नेहमी कबर धरून उतरायचे. पहिले आले की का उशीर झाला त्यानंतर म्हणायचे रस्त्याने पुढे उशीर झाला. बाप्पाला म्हणा बाप्पा एक दिवशी म्हणजे तुम्ही इथून जाऊन बघा की म्हणजे आम्ही याच्या म्हणतात एक काम सर्कल बाग इकडे यायचो किंवा बोलवत यायचो. बाप्पा एक दिवशी म्हणले तुम्ही पंढरपूरला इकडून बघा म्हणजे आमच्या कबरचं काय होत असेल आणि गाड्यांचं काय होत असेल. म्हणजे बाप्पा तुम्ही बाबा भरपूर प्रयत्न करतोय आणि तो डिसेंबर 23 मध्ये आपण त्या रस्त्याला 271 कोटी रुपये मंजूर केले. प्रत्येक त्याला कामही चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काम चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठं वाटलं की बाबा हे करणं गरजेचं आहे ते 2 महिन्यापूर्वी बाप्पाने असं सांगितलं की पाठीमागील 7-8 किलोमीटर मध्ये जे 2-3 वर्षापूर्वी काम झालं ते कामामध्ये काय केलं होतं की डबल पैसे आपल्याला त्या ठिकाणी टाकता येत नाही. मग त्यासाठी शासनाने आहे त्या टाकणीला वायडिंग ठेवलं होतं आणि उर्वरित ठिकाणी कॉन्क्रीट घेतलं होतं. तो बाप्पा म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला कॉन्क्रीट पाहिजे त्या ठिकाणीच कॉन्क्रीट नाही. पाऊस आल्यानंतर ते पाण्याखाली जातं. मी आपल्याला सांगितलं बाप्पा मी आज तुम्हाला काय बोलणार नाही
परंतु चर्चा करून बोलले ना, आज बाप्पाला घरी चहा गेल्यानंतर बाप्पांना सांगितलं, बाप्पा मी अधिकाऱ्यांचा शब्द घेतलेला आहे, त्याचा निधी मंजूर होऊन नाही होऊ, ती कंपनी आहे माझ्या परिचयाची कंपनी आहे, माझे पुत्रे आणि समाधान अवताडे यांच्या दोघांचे जेवणी ती काम चालू आहे. तर त्या कॉन्ट्रॅक्टर मार्फत आपण ते पूर्ण कंटिन्यू काम पंढरपूर पर्यंत आपण कॉन्क्रीटचं काम करण्याचा आपण 100% प्रयत्न करू. कारण त्याच्यामध्ये 8-9 किलोमीटर सुटल्यानंतर ते रस्ता जसं ह्याची लाईफ आहे कमीत कमी 25-30 वर्ष या रस्त्याला काहीच होणार नाही, खड्डे सुद्धा पडू शकत नाही. परंतु डांबराचा रस्ता 2-3 वर्षानंतर 4 वर्षानंतर खड्डे पडतात किंवा इतर गोष्टी तुमच्या मेंटेनन्स येतात. तर ती होऊ नये म्हणून बाप्पाच्या विनंतीनुसार आपण त्या ठिकाणी वाईट कोटिंग मंदिर जे डांबर काम आहे त्याच्यावरती BLCचा लेअर आणि कॉन्क्रीटचा लेअर, जसं पाठीमागे 2 लेअर चालले त्या पद्धतीने आपण कॉन्क्रीट पूर्ण पंढरपूरच्या चौकापर्यंत आपण नेण्याचं काम आपण करणार आहोत. त्याला मंजुरी उशीर लागेल परंतु काम आपण कंटिन्यू करणार ही बाप्पाच्या समोर तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये अजून काही कामं असतील त्या पद्धतीने आपण नक्कीच जे होतील ते आमदार असताना जे बोलत होता ते पूर्ण करू शकत होतो. आता एक मला मर्यादा आहे, 100% काम तुम्ही सांगितलं होणार नाही, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करेल. कारण आमदार असताना कुठल्या ना कुठल्या मार्गातून आपण त्या ठिकाणी प्रेमाने दबाव टाकून दुसऱ्या गोष्टी करून आपण आणत होतो. पण आता एक मर्यादा आहे, कारण सरपंच असताना सरपंचाचा अधिकार, सरपंच नसताना माझे सरपंचाचा अधिकार, या दोन्हीतला जो फरक आहे तोच माझ्या आमदारात आहे, माझ्या आमदारामध्ये फरक आहे. परंतु नक्कीच तुम्हाला नाराज करणार नाही. तर येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या या गावासाठी, आपल्या परिसरासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही आपल्याला आश्वासित करतो. आणि मी माझं भाषण आणि तुमचा प्रेम घेऊन या ठिकाणी परत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि